नमस्कार, स्टिचिंग विथ वेदामध्ये तुमचं स्वागत आहे. मी वेदा. आज आपण पेपर कटिंग वापरून ब्लाऊज कटिंग कसं करायचं बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. फोल्ड बाजूला मी बॅक पॅटर्न ठेवलेला आहे आणि अनफोल्ड बाजूला स्लीव्ज आणि कटोरी ठेवत आहे. कटोरी कधीही जे आपले स्ट्रेट लाईन असते त्या अनफोल्ड साईडला ठेवून द्या, म्हणजे ती आपोआप क्रॉस येऊन जाईल. आणि आपण आता मार्किंग करून घेऊया. मार्किंग करताना एक लक्षात ठेवा की तुम्ही जास्त बाहेरून मार्किंग करून घेऊ नका. त्याच्यामुळे फिटिंग नंतर ब्लाऊजची नीट येणार नाही, मग कस्टमरची तुम्हाला तक्रार येते. त्याच्यामुळे नीट ठेवा आणि बाहेरून जास्त घेऊ नका. अशा प्रकारे आखून घ्या. कटोरी बघू शकता मी स्ट्रेट लाईनमध्ये ठेवली आहे, त्याच्यामुळे ती आपोआप क्रॉसमध्ये येऊन जाते. कटोरी आपल्याला कधी पण क्रॉसमध्ये लागते, म्हणून आपण स्ट्रेट लाईन एक लाईन स्ट्रेट ठेवलं की आपली आपोआप क्रॉसमध्ये येऊन जाते. 80 मीटरमध्ये मी बरोबर पूर्ण बसवले आणि उरलेला जो कापड आहे तो हुक बटन पट्टीसाठी पण मी ठेवलेला आहे. हे बघा, ह्या साईडला मी हुक बटन पट्टीसाठी ठेवलेलं आहे. तुमचे स्लीव जर छोटे असतील तर तुम्ही अशा प्रकारे बॅक पॅटर्न ठेवलं आहे त्याच्या अपोजिटच तुम्ही ठेवू शकता स्लीव्ज. त्याच्यामुळे जागा भरपूर उरून जातो. हे बघा, आता आपण कटिंग करून घेऊया. कटिंग पण तुम्ही मेन लाईनवरती करून घ्या, लाईनच्या बाहेर कटिंग करू नका, नाहीतर परत तुमचे हाफ थोडे एक एक पॉईंटने जरी वाढले, एक रेषने, तरी तुमचं माप चुकून जाते. त्याच्यामुळे जी लाईन आहे त्या लाईनवरच कटिंग करून घ्या. अशा प्रकारे मी कटिंग करून घेतलेली आहे. अशा नवीन टिप्स आणि व्हिडिओसाठी स्टिचिंग विथ वेदाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. त्याच्यामुळे मी जेव्हाही व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि लाईक करायला विसरू नका. तुमच्या एक लाईकमुळे आम्हाला खूप प्रोत्साहन भेटते. तर अशा प्रकारे आपण सगळं ब्लाऊज कटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता आपले सगळे पार्ट कटिंग करून होत आहेत. तुम्हाला अजून कुठली अडचण असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्याच्यावरती पण नवीन व्हिडिओ बनवेन. हे बघा, आपले असे पार्ट रेडी झालेले आहेत. थँक्यू.